नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शारदा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. एक महत्त्वाची सूचना, एक नोटिफिकेशन आपल्या शारदा अकॅडमीचं आम्ही घेऊन आलोय. सामान्य विज्ञान ही जी काही आपली याच्या आधीच्या बॅचेस आहेत, जे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, याला सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. तर शारदा अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवर तसेच ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपामध्ये एक नवीन बॅच आपण लॉन्च करतोय. पण सुरुवातीला आम्ही फक्त ॲप्लिकेशनला बॅच लॉन्च करतोय, जी संपूर्ण बॅच रेकॉर्डेड स्वरूपात आहे. ऑलरेडी ही बॅच लॉन्च झालेली आहे जैवतंत्रज्ञानाच्या स्वरूपामध्ये. सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा एक GS4चा एक महत्त्वाचा घटक आहे. मुख्य परीक्षा आता जी काही डिसेंबर महिन्यात होणार आहे, त्या एक्झामसाठी तर ही महत्त्वाची आहेच आहे ही बॅच. तसेच जे विद्यार्थी नव्याने तयारी करतायत त्यांचा GS4 हा पार्ट जो की एकूण 150 मार्कला असतो. एकूण जे मुख्य परीक्षेचे जे 4 GS आहेत, त्या 4 GS पैकी GS4चा 50 मार्काचा 40 मार्काचा भाग या बॅच मधून कव्हर होईल. सामान्य विज्ञान ही बॅच पूर्णपणे वेगळी आहे आणि विज्ञान तंत्रज्ञान ही बॅच पूर्णपणे वेगळी आहे. सामान्य विज्ञानचे जे काही 65 लेक्चर आपल्या ॲप्लिकेशनला रेकॉर्डेड स्वरूपात आहेत, त्याला तुम्ही सर्वांनी चांगला प्रतिसाद दिलाय. ज्या लोकांनी जनरल सायन्स सामान्य विज्ञानची बॅच केलेली आहे, त्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी जनरल सायन्सची बॅच केली आहे, त्या विद्यार्थ्यांनी हा पुढचा टप्पा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा टप्पा सर्वांनी जॉईन करायला हरकत नाही. ही 1 ऑक्टोबर पासून बॅच सुरू होते. 1 ऑक्टोबर पासून जी रेकॉर्डेड स्वरूपात असेल, पूर्ण लेक्चर्स रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध करून दिलेली आहेत. येस, त्यातली रोज म्हणजे एकदाच आपण अवेलेबल करून देणार नाहीत, रोज 2 लेक्चर्स अपलोड केली जातील आणि 40 दिवसाची ही बॅच 20 दिवसामध्येच संपवली जाईल. म्हणजे 20 ऑक्टोबर पर्यंत 20 ऑक्टोबर पर्यंत 40 मार्कसाठी 40 लेक्चर सफिशियंट आहेत. तर बघूया ह्याच्यामध्ये कुठला पार्ट आहे. विज्ञान तंत्रज्ञान हा GS4चा पार्ट आहे, बरोबर. GS4 मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी असा आपण त्याला विषय म्हणतो. हा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जो भाग आहे जनरल सायन्सचा पुढचा पूर्व परीक्षेच्या नंतर मुख्य परीक्षेला, याच्यात एकूण 6 प्रकरणं येतात, 6 प्रॉपर टॉपिक येतात. या 6 टॉपिकची आपण माहिती घेणार आहोत. तर बघूया ह्या 6 टॉपिकमध्ये आपल्या बॅचमध्ये आपण काय काय शिकणार आहेत. बरेच विद्यार्थी म्हणतात की सर युट्यूबला तुम्ही घेणार आहात का? तर युट्यूबला स्वतंत्ररित्या घेईल मी, पण तो रॅपिड फायर राऊंड असेल. म्हणजे ज्यावेळेस एक्झाम आहे त्याच्या 15-20 दिवस आधी आपण रॅपिड फायर घेऊया. परंतु पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच जी 40 लेक्चरची, ती आपल्या ॲप्लिकेशनला तुम्हाला मिळेल. सगळ्यात पहिल्यांदा ऊर्जा विज्ञान, ज्याला आपण एनर्जी सायन्स म्हणतो, जो 5 गुणांना येतो, त्याचे 5 लेक्चर्स रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला उपलब्ध होतील. म्हणजे एक लक्षात ठेवा, एक बाब सगळ्यांनी लक्षात ठेवा, GS4ला 100 मार्क सुद्धा क्रॉस होत नाहीत, 100 मार्क्स होतच नाहीत. म्हणजे ज्याला 85-90 मार्क GS4ला आहेत मुख्य परीक्षेला, तो टॉप मानला जातो. म्हणजे याच्या आधीची जी मुख्य परीक्षा झाली 2019ची, तर त्या मुख्य परीक्षेला 90 मार्क सुद्धा टॉपर, 90-95 मार्कचा टॉपर आहे, हे आपल्याला लक्षात घ्या. मला एक्झॅक्ट माहित नाही, पण 100च्या वर नाहीये, 100 मार्कच्या वर जात नाहीत. याचं एकमेव कारण मलाच नाही, तुम्ही कोणी अधिकाऱ्यांना सुद्धा विचारा. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. येस, कारण सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये मार्क्स मिळवणं फार कठीण जातं. पण ऍक्च्युली ह्याचा एक साचा आहे, त्या साच्याच्या बाहेर क्वेश्चन्स खूप सारे जात नाहीत. माझा प्रयत्न असा असेल की 40 पैकी 30 ते 32 मार्क तुम्हाला ऍक्च्युअल मिळाले पाहिजे. 40 पैकी 40 मार्क मिळत नाहीत हे काही मला सांगायची आवश्यकता नाही. पण 30 ते 32 मार्क तुम्हाला सायन्स अँड टेक्नॉलॉजी देत असेल, तर ॲग्री इको तुमचा चांगला असतो. ॲग्रीचं सोडून द्या, पण इको मात्र चांगलाच असतो. त्यामुळं 90-95 टच व्हायला अत्यंत महत्त्वाचा हा भाग आहे. त्यामुळं GS4 जर 90-95 मार्क पर्यंत जर तुम्ही जात असाल, तर तुमचा मेरिट हे नक्कीच पुढे जाईल तुमच्या स्वतःचं, हे आपल्याला लक्षात घ्यायचं. दुसरा आहे संगणक व माहिती तंत्रज्ञान. याचे सुद्धा 5 गुण आहेत, 5 गुणाला विचारला जातो. त्याचे सुद्धा 5 लेक्चर्सच घेणार आहे. म्हणजे मी जास्त लेक्चर्स घेणार नाही. तसं बघायला गेलं तर संगणक 20 लेक्चर घेऊ शकतो आपण. येस, पण आपल्याला एक्झाम ओरिएंटेड एकदम, आता एक्झाम तोंडावर आहे, 3 महिन्यावर एक्झाम आहे. येस, त्यांच्यासाठी आणि जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी, दोन्ही लोकांसाठी ही एक पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच लॉन्च करत आहोत. 1 ऑक्टोबर पासून ही बॅच आता तुम्ही परचेस करू शकता, आजपासूनच परचेस करू शकता. ॲप्लिकेशनवर ही बॅच उपलब्ध आहे. येस, त्याच्यानंतर बघा अवकाश तंत्रज्ञान, ज्याला स्पेस टेक्नॉलॉजी म्हणतात, तो 5 गुणांचा आहे. त्याचे सुद्धा 5 लेक्चर्स होतील, हे सर्वांनी लक्षात घ्या. त्याच्यानंतर जैवतंत्रज्ञान, याचे सुद्धा 15 गुण आहेत. येस, ही बॅच बऱ्याच लोकांनी ऑलरेडी जॉईन केली, ऑलरेडी रेकॉर्डेड स्वरूपात हे लेक्चर्स मी उपलब्ध करून दिलेत. या लोकांनी सुद्धा ही सायन्स टेक बॅच जॉईन करू शकता. त्याच्यानंतर 5वा जो पॉइंट आहे, भारताचे आण्विक धोरण, ज्याला आपण न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी म्हणतो,
न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी हा सुद्धा 5 गुणांना आहे, त्याची 5 लेक्चर होतील. आणि सगळ्यात शेवटी 6वा आपत्ती व्यवस्थापन, यस, ज्याला डिझास्टर मॅनेजमेंट असं आपण म्हणतो. डिझास्टर मॅनेजमेंटची सुद्धा मी लेक्चर्स घेणार आहे. बघा त्याची सुद्धा 5 लेक्चर्स होतील, त्याचे गुण हे 5 असतील. बघा एक अंदाजे हे असा फॉर्मॅट आहे 40 लेक्चरचा रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. बघा मी एक बाब इथं सांगतो. ही बॅच ऑलरेडी उपलब्ध आहे. येस, ही बॅच जैव तंत्रज्ञान ही ऑलरेडी उपलब्ध आहे. याचे 15 लेक्चर्स ऑलरेडी दिलेले आहेत विद्यार्थ्यांना. बरेच विद्यार्थी जॉईन आहेत. ते विद्यार्थी ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी बॅच जॉईन करू शकतात. या संपूर्ण बॅचची फी आहे 1800 रुपये. येस, ती तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात पेड करायची आहे. जो तुम्हाला ह्या डिस्क्रिप्शनमध्ये, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण ॲप्लिकेशनची लिंक दिली आहे. तुम्ही त्या लिंकवर जाऊन तुम्हाला तो कोर्स परचेस करता येईल. 1800 रुपये ही पूर्ण बॅचची फी असणार आहे. ज्यांनी याच्या आधी बायोटेक्नॉलॉजीची बॅच लावली आहे, येस लक्षात घ्या, ज्यांनी याच्या आधी बायोटेक्नॉलॉजीच्या बॅचला ऑलरेडी जे आपल्या ॲप्लिकेशनला विद्यार्थी आहेत, म्हणजे जवळपास 7 महिने झाले ती बॅच चालू आहे, बरेच विद्यार्थी त्या बॅचला आहेत, ते विद्यार्थी ही बॅच परचेस करताना त्यांनी जी काही बायोटेक्नॉलॉजी फी भरली होती त्यातले त्यांना 500 रुपये त्यांना डिस्काउंट मिळेल. कारण रिपिटेशन्स करायची आवश्यकता नाही. जी फी तिथं 800 होती, इथं तुम्हाला 500 मायनस होणार आहेत. आणखीन ॲडिशनल फायदा काय होणार आहे, तर बायोटेक्नॉलॉजीचे लेक्चर्स परत बघायला भेटणार आहे तुम्हाला. येस, हे लेक्चर्स परत बघायला भेटणार आहे. त्याच्यामुळं ही संपूर्ण बॅच 40 लेक्चरची बॅच ही उपलब्ध करून दिली जाईल. 1 ऑक्टोबर पासून ते 20 ऑक्टोबर पर्यंत रोज 2 लेक्चर. येस, डेली 2 लेक्चर. 20 दिवसात ही बॅच पूर्ण होईल. तुम्ही त्याची वैधता ही तुमच्या मुख्य परीक्षेपर्यंत असेल. 5 डिसेंबर पर्यंत याची वैधता असेल. यदा कदाचित म्हणतोय. येस, म्हणजे मी काही गोष्टी थोड्याशा फ्युचरच्या काही गोष्टी थोड्याशा लक्षात घेत असतो. त्यातली ही गोष्ट लक्षात घेऊ आपण की समजा जर तुमची एक्झाम काही कारणास्तव आणखीन पुढे गेली तरी सुद्धा आपली बॅचची व्हॅलिडिटी पुढे जाईल. म्हणजे जोपर्यंत ही मुख्य परीक्षा होत नाही तोपर्यंत ह्या बॅचची व्हॅलिडिटी असेल, वैधता असेल, तोपर्यंत तुम्ही हे लेक्चर्स पाहू शकता. येस, तुमच्या काही अडचणी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक महत्त्वाचा एक मोबाईल नंबर दिलाय. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओज आहेत ते तुम्हाला आमच्याकडून मिळत राहतील. येस, चालेल. तर भेटूया डायरेक्टली सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या बॅचमध्ये. थँक्यू व्हेरी मच.